मध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे. अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्यातलं प्रोडक्शन म्हणजे भारूड. पण म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैया. देवाने जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला घातली असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण देव मुलगी कोणाच्याही घरी जन्माला घालत नाही. मुलगी पोटाला येण्याकरता पुण्यच असावं लागतं. काही लोक म्हणतात या जगामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये सुवर्णदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये गोदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये भूदान श्रेष्ठ आहे. पण मी नेहमी असं सांगत असतो की या जगामध्ये फक्त कन्यादान श्रेष्ठ आहे. एका दिवसामध्ये नोटबंदी होऊ शकते, एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकते, मग एका दिवसामध्ये बलात्काराला फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत? बाई कुणाला अक्कल येऊ दे. अरे अजून समजलं नाही तुम्हासनी? ऐका, मळमट फासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाड मासाच्या बाईला अव आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे. घडूच दे की. अगं तुझं काम चूल आणि मूल, जा गप घरात बस की. सोडा. आता तुम्ही माझं ऐका. बोल की. बायान बाप्य खर तर देवाजीची मेकर हाय की नाही? मग कंपॅरिजन करणारे तुम्ही आम्ही कोण र? आता असं करेल त्याच गाठुळ होईल, गाठोड होईल, वाटुळ होईल. खाली बसा हो बाई साबणारा, डोकं घालून नका घर धरा, भांगा भांगा ते पावडर भरा, वाली खांचा